नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये या भावावर सुरू करा सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये या भावावर सुरू करा सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण असा कोणता तो बाजार भाव आहे की ज्या बाजार भावावरती आपण सोयाबीनची विक्री सुरू केली तर आपला या ठिकाणी होणार 100% फायदा? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये या भावावर सुरू करा सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये या भावावर सुरू करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। पण असा कोणता तो बाजार भाव आहे की ज्या बाजार भावावरती जर आपण सोयाबीनची विक्री सुरू केली तर आपला या ठिकाणी होणार 100% फायदा? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4300 ते 4600 च्या दरम्यान आहे। दिवसाला देशामध्ये सोयाबीनची आवक 1,60,000 क्विंटलच्या दरम्यान होत आहे। अशा परिस्थितीमध्ये लक्षात ठेवा की फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार आहे आणि सोयाबीनची विक्री कमी झाल्यानंतर मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता आहे। या आधाराचा फायदा तुम्हाला होणार, पण यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात भविष्यात प्रचंड तेजी येईल याची शक्यता मात्र दिसत नाही। मग विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या काय सांगतोय, 4500 ते 4600 या भावावर 25% सोयाबीन विक्री करून टाका। 4700 4800 या भावावर 50% सोयाबीन विक्री करा आणि जर तुम्हाला 5000चा भाव मिळाला किंवा इच्छा असेल तर 25% सोयाबीन त्याच्यासाठी रोखून आणि राखून आपण या ठिकाणी ठेवू शकतो। या पद्धतीने जर आपण टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री सुरू केली तर आपला होणार 100% फायदा। पण मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये सोयाबीनची आवक जागतिक बाजारात वाढून सोयाबीनचा बाजारभाव दबावात येण्याची शक्यता असल्या कारणास्तव आपण सोयाबीनची विक्री इथून पुढे सुरू करून टप्प्याटप्प्याने जर केली तर आपल्या या ठिकाणी होणार 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील।
तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.